ग्रामीण भागामध्ये आजही राजकारणाकडे बघण्याचा महिलांचा जो दृष्टिकोन आहे तो अजूनही थोडासा निगेटिव्ह आहे, थोडासा नकारात्मक आहे. महिलांनी राजकारणात यायला पाहिजे, राजकीय नेतृत्व केलं पाहिजे किंवा विकासाची धुरा आपल्या हातामध्ये घेतलं पाहिजे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महिला अडचणी समजून घेऊ शकतात आणि जे प्रामाणिकपणे काम करून म्हणजे स्वतःला झोकून देऊन काम करू शकतात ते म्हणजे महिलांना कोणी चॅलेंज नाही करू शकत. काम करण्याच्या बाबतीत कुठंच हायगाई नसते आणि महिलांचा पूर्वी होतं महिलांनी राजकारणात नसावं किंवा राजकारण त्याच्या दृष्टीने म्हणजे राजकीय दृष्ट्या महिलांना राजकारणात काही कळत नाही असं म्हटलं जायचं, डिसिजन घेता येत नाही किंवा प्रत्येक ठिकाणी आपण उपलब्ध होऊ शकत. बरोबर. पण आता 50% आरक्षण आले, परत शैक्षणिक दर्जा वाढल्यामुळं महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक आघाडीवर आहेतच. कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला नाही आहेत असं नाही आहे. तर नक्कीच राजकारणात पण चांगलं काम करतायत महिला. कितीतरी अशा महिला आहेत, सुषमा स्वराज जी होत्या म्हणजे सुषमा स्वराजच्या पाठोपाठ मला त्यांचा कुठंतरी भास होतो चित्रताई वाघचा. हे प्रभावी नेतृत्व आहे जे सक्षमपणे आज काम करतायत राजकारणामध्ये. तर नक्कीच महिला प्रभावीपणे राजकारणात काम करू शकतात आणि करत राहणार, मी असं सांगेन आपल्याला.